5 मिनिटं अगोदरच सुरू केला. 12:10 सुरू केले. म्हटलं आज इतकी कशी काय काळजी व्हायली, लगेच सुरू केलं. तर हे मनाचं होतं ना द्यायला आज, म्हणून लगेच धावपळणी झाली भाजी. पाहता कसं वातावरण आहे सांगा बरं. वेळेच्या 20 मिनिटं अगोदर 15 मिनिटं अगोदर सुरू होती आणि मिनिमम 12:30 आले किंवा त्याच्या अगोदर 12:30 वाजता मी याच्यावर बसून राहतो कधी कधी. मग एवढं झाल्यावरही घड्याळ अजून पुढे जाते. 2:30 तर मग 2:35, 2:40, पावणे 3 तेही पुढे जाते. आणि दुपारूनही असंच अर्ध्या तासाचा इंटर आहे. पण एकही दिवस अर्ध्या तासाची सुट्टी इमानदारीने दिली नाही. 25 मिनिटं 27 मिनिटं अर्ध्या तासाच्या आतच सुरू झालं. आणि याच्या उपर आरती झाली की आपला 1.5 तास जप आहे. काय गरज आहे? काही गरज आहे का? काहीच गरज नाही. काही गरजच नाही ना करायची. आता 4-4:30 तास मी स्वतः इथे बसलो, वेळेच्या आत आलो आणि पुन्हा तुमच्या संग जपातही बसलो. का? हे का ड्युटी आहे का आपली? आपण का ड्युट्या करायसाठी आपला जन्म आहे का? हे सगळं उद्धाराचं साधन आहे. हे 8 दिवस गेले. 8 दिवस का 7च दिवस आहेत. शेवटच्या दिवशी सारी गर्दीत राहते. हे 7 दिवस गेल्यावर मग कुठे करता येते? तुम्ही लोक हा म्हणून तुमचंही होऊन चाललं आणि तुमच्यासोबत माय होऊन चाललं. सकाळी काकडा होते. आता नाही म्हटलं तर काकडा सकाळी 5ला सुरू झाला. 5ला तर बसेल असतो तिथे मी. मग ते सुरू किती वाजता हो? 5ला इथे हजर असतोच बिलकुल. 5च्या पुढे जातच नाही गोष्ट. सुरू होईपर्यंत जप सुरू राहते. श्रीराम जय राम जय जय राम. आणि मग सुरू झाल्यावर मग मिनिमम 6:15 वाजता फक्त लघवील जाऊन होतो एकदा फक्त. आणि लगेच गाथापारायण लिहून बसतो. काही गरज आहे? पाऊण तास 1 तास स्वतःच गाथापारायण करत बसतो इथे. कोणी म्हणून की मला बरेच महाराज लोक म्हणतात की यानं म्हणे उधळच घेतलं, याला काय गरज आहे? अरे मग गरज आहे उद्धाराची. माणसाचं शरीर का पुन्हा पुन्हा आहे का? आणि हे काही दाखवायची कोणाला सांगायची काही गोष्ट नाही. सगळं करताना त्रास होते ना. सगळं करताना त्रास होते. पण तरी का? भगवंताची सेवा आहे, पर्व काळ आहे, जेवढं होऊन तेवढं करून घेतलं पाहिजे. विषय असा होता की कोणत्या सप्त्यात नामस्मरण नसते आणि आपण रोज संध्याकाळी 1.5 तास जप करतो. पूर्वी आपण जप उशिरा कर, जेवण खावणं झाल्यावर 7 वाजता जप करत जा. 5-50, 40, 30-40 जण राहायचे जपासाठी. पण मग आता ते आपण उशिरा जप करत आपण अगोदर जप सुरू केला. आता काय कारण होतं अगोदर सुरू करायचं? जप कोणाला करा वाटत नाही आणि जबरदस्ती धरून बसवणंही बरोबर नाही. कार्यक्रम झाल्यावर पंक्ती असतात आणि मग आता काही मंडपात जप करू लागले जे आहे ते, आणि बाकीचे जेवण करू लागले. जेवढे या परिसरात आहे ना ते सगळ्यातच जप होते त्यावेळेस. कसा काय? तोंडानं म्हणणंही जप करणं आहे आणि कानावर रामकृष्णरी पडणं हाही जपच आहे. तर कधी विचार केला तुम्ही की त्या 1.5 तासात किती जप होत होतं? काही जणांना असं वाटतं की आपण कशी जपाला दांडी मारली, बस भाजीची हातात बकेट घेतली की महाराज जपात ये म्हणत नाही. पत्रवाळ्याचा गट्टा दाखवला की महाराज वाळणं करू लागलो, मग आपल्याला महाराज ये म्हणत चापटरात ना सारे जण. तर महाराज त्याचाही बाप आहे. जपाचा टायमिंगच बदलून टाकला. बस जवळपास त्याडे किती येतात? 400-500 लोक असतात. जास्त असतील नाही का? येणारे जाणारे सुरूच राहतात ना. 500-700 लोक होतातच तोपर्यंत. 500-700 लोकांच्या कानावर देवाचं नाव पडते. केवढी मोठी गोष्ट आहे सांगा बरं. आता हे कशासाठी बरं? हे तुम्ही घरी गेल्यावर नाही करणार किंवा कोणाला करा वाटत नसते म्हणून हे काही ना काही आयडिया लढून डोकं लावून हे सगळं करून घेत असतात. वास्तविक मला काही गरज नाही. तुम्ही नाही केलं तरी माया तर ठरलेलंच आहे ना करायचं म्हणून. पण मग एकट्यानं केल्यापेक्षा मग तुम्हाला जे वाटतं ना, महाराज रिकामा मुखा बसतच नाही. महाराज काही गरजच नाही करायची. महाराजांना मुख जाऊन पळावा ना खोलीत नाही. महाराज जर खोलीत जाऊन पळला तर मग तुमचं काय व्हावं सांगा बरं. मग तर काय ते दोर सोडून दिले एकदा की मग गोरे वाफाळले तर कुठे नेऊन टाकतील गाळा काही सांगता येत. पर्व काळ आहे इतक्या प्रसन्न जागेवर, आणि तो संध्याकाळचा टाईम म्हणजे तो प्रदोष काळ आहे, सायंकाळ आहे. त्या काळात जपाचं अधिक फल आहे. म्हणजे किती पहा बरं. एक तर सप्त्याच्या वेळेस प्रत्यक्ष गुणाबाबाच्या सहवासात आणि ज्या वेळेत जपाचं फल अधिक आहे अशा वेळेत आपला जप होऊन चालला.
आणि सांगा एवढा सगळा लाभ जो चुकवत असल किंवा चाप्टरपणा करून दाण्या मारून निष्ठून जात असल त्याला काय म्हणावं सांगा आता. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात सदैव ज्या कथा काळी घडे श्रवण तुका म्हणे येर जन्मा आले ते पाशान मना राम राम टाळी वाजवा हाती. एक दगड जपाना उतरून गेला आणि ते देवाचं नाव आपण या मंडपात घेतो, केवढी मोठी गोष्ट आहे. आणि जे चुकवतात त्यांच्यात दगडात काय येर जन्म आले ते पाषाण सदैव आहेत ते, जे या सगळ्याचा काय करतात फायदा उचलतात. हे जे आहे ना, ह्या कथा तुम्ही जे आज ऐकू लागले ना, ह्या कथा तुम्ही जे एक एक दीड दीड तास जपात बसताना, हा जप ह्या कथा तुम्ही जे काकडा करता सकाळी 2 तास 2.25 तास काकडा कुठेच नाही राहिला, कुठेच नाही. आता इथे गावापासून हे अंतर आहे म्हणून समजा आता हे अंतर आहे, तर मग सकाळी कोणाला येणं होत नाही बऱ्याच लोकांचं समजा. मग आता बाहेर जे सप्त्याला जातो ना आम्ही, तर कोण्या गावात 50 लोक काकडायले, कुठे 70, कुठे 100. मागच्या वर्षी वाघागडे याच वेळेस कार्यक्रम होता, 250-300 लोक काकडायले. किती? 250-300 लोक काकडायले. नुसते गोट्यासारखे बसेल नाहीत. मग त्यांच्यापाशी ते काकड्याचे आम्ही ते काकडा छापूनच आणला, ते कोणत्या भगवानाचे एका लिंक आहेत सगळे बरोबर असे, आणि सराजवळ ते कागद दिलेले, कागद वाटलेले आहेत. बिलकुल कोणाचं तोंड मुख नाही, सगळेजण काकडा म्हणतात, सगळे काकडा म्हणतात. आणि हे जे मागं म्हणणारे असतात कोरस करणारे बरेचदा चला तुमचे माईक बंद करा, कारण मग माईकवाल्याचाच आवाज येते ना, दुसऱ्या लोकांचा आवाज येत नाही. माईक बंद, मी पुढे म्हणीन आणि पुरा मंडप मागं म्हण. किती आनंदाचा काही विचार केला. माईकवर 2च म्हणतील आणि 4च म्हणतील, पण जेव्हा मंडपातल्या सगळ्याचाच आवाज येते तर त्यांनाही वाटते की उद्याही आपण यावं. अरे आपल्याला आपली दाखवायची नाही आहे किंवा आपलं स्नान चालवायचं नाही आहे, आपलंही झालं पाहिजे, दुसऱ्याचंही दुसऱ्या कोणी करून घेतलं पाहिजे, आणि त्यांना ती करण्याची वृत्ती राहिली पाहिजे. आता किती घरोघरी रोज काकडा होते, कितीतरी रोज काकडा करतात भरपूर लोक. संसारी माणसं ज्याला काकडा म्हणजे काय माहीतही नव्हता, अशीही मंडळी नेमानं काकडा करतात. एका वर्षी यायचं टेन्शन आलं तर त्याचं टेन्शन आलं, सप्त्यालाच नेलं नाही. 12 महिन्याला कुठे सप्त्याला नेलं नव्हतं. मग आता सप्त्यालाच नेलं दोघाला, मग मी एकटाच. मग आता मागं कोण म्हणील, मागं पुरा मंडप. आता ते आहेत त्या इथे बसलेल्या त्या म्हाताऱ्या बाई, आमच्या भावने बाई आहेत. आता मलेच टेन्शन, आता आणलं नाही सांगा, आता काका कोण, त्याच्या पुढे माईक लावून दिला. मग बिलकुल ताला स्वरात परफेक्ट व्यवस्थित काकडा, बाया बाया कोणाची गरज नाही. पण हे केवढी मोठी गोष्ट आहे. हे प्रयत्न केला म्हणून हे सगळं घटलं समजा, आता हे व्यवस्थित होऊन गेलं. तर याचं महत्त्व तुम्हाला नंतर समजल. आपण जे 2-2 तास काकड्यात बसलो, किंवा आपण ज्या कथा ऐकल्या, जे सिद्धांत ऐकून ठेवले आहेत, आपण 4 तास कथा झाल्यावरही पुन्हा 1.5 तास त्याच जागेवर पुन्हा तिथेच बसून राहिलो 1.5 तास जपासाठी. जेव्हा तुम्ही एकटे पडसाल ना, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर या साऱ्या गोष्टी येतील. वा, देवानं आपल्याकडून काय करून घेतलं. तुमचा चेहरा पळणारच नाही, तुम्ही कधी उदास होणार नाही. गोष्ट कोणाची आहे? करणाराची. हा, न करणाराचं कसं, त्यांनाही आठवीत. 12:30चं भागवत, 1:30 घरून निघलो, हे त्याला आठवण. किती चाटा मारल्या महाराजांना. जप सुरू केला कीच पिशवी उचलली की निघला, फोन काढला की हा हॅलो 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 आणि गेलो. मग ह्या गोष्टी मग आथरुणावर त्रास देतात की आपण कसं वागलो, किती भयानक काम आहे. म्हणून तर हे जप करा, आणि ते जप अखंड आपला सुरू, काहीतरी आधार पाहिजे. तर म्हणून दिवसभर हातात माळ घेऊन नाही राहू शकत. तसं आपण जप करतो करतो कोणी भेटला की बंद पडून जाते, आपलं लक्ष राहत नाही. म्हणून जपाची सवय पडेपर्यंत आपल्या हातात काहीतरी आठवणीसाठी साधन असावं. तर ते जपयंत्र पण निघाले, तर ते आठवण द्यासाठी असते. कुठेही आपल्या बोटातून ते नसलंच सुटलंच नाही पाहिजे, आपल्या 24 तास आपल्या जवळ असलं पाहिजे. ते काम आहे बाजूनं ठेवलं, काम सरलं गेलं की उचलून घेतलं.
माणसाला तर भांडे घासा लागत नाही का कपडे धुवा लागत नाहीत. माणसाच्या खिशात जपयंत्र असलंच पाहिजे. तंबाखाच्या पुड्या कशा ठेवता? आठवणीनं ठेवता. बिलकुल कुठे गेलं तरी पहिले हाय का पाहिजे म्हणून चापलून. तर घरून निघले की पहिले चापला जपयंत्र आहे का नाही खिशात. खिशात नाही बोटात. काम आलं टाकलं खिशात, काम संपलं की लगे बोटात. सवय पडली की मग काही दिवसांनी त्या साधनाची पण गरज राहत नाही. सवय पडली पाहिजे. नामाशिवाय आपला वेळ जाऊ नये. दगड धरून गेला. आपण माणूस आहोत. आपली जर अधोगती झाली तर गोठापूर. ती कथा आपण काल विस्तारानं पाहिली. मार्गी चालता उद्धरली शिळा पदरजे, उद्धरली शिळा पदरजे. मिथिलेमध्ये जनक राजांनी सीताई साहेबाचा महाल खाली करवला. त्या महलात प्रभू रामचंद्राला ठेवलं. सकाळी आमचे महात्मे आले तर गौरव महाराज, पण तुम्ही ते सांगितलंच नाही. मग आता सांगतो डबल. रामप्रभू कुठे राहतात? जिथे भक्ती आहे तिथे राहतात. सीताई साहेब भक्तीचं स्वरूप आहे, म्हणून इतर ठिकाणी ते थांबले नाहीत. कुठे गेले? डायरेक्ट सीताई साहेबाच्या मलात. का? जिथे भक्ती तिथेच भगवंत राहतो. मिथिला नगर जनकपुरी पाहून घेतली आणि संध्याकाळी गुरुजीची सेवा करून झोपली. नंतर आपण सीताई साहेबाच्या जन्माच्या 2-3 कथा पाहिल्या. आणि मग ज्याच्यासाठी ही सगळी मंडळी जुळली होती तो दिवस उजाडला. आज सीताई साहेबाचं स्वयंवर होतं. देशोदेशाचे हजारो राजे राजकुमार त्या स्वयंवरासाठी आले होते. त्याच्यामध्ये आशीर्वाद देण्यासाठी ऋषी मुनी विद्वान हे सगळे जळले होते. काही स्वयंवरासाठी आले आणि काही या दाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले. असा भव्य आणि कार्यक्रम जे आहे त्या जनकपुरीमध्ये मिथिलेमध्ये आयोजित करण्यात आला. स्वयंवराचा दिवस उजाडला आणि मग भरा स्वयंवराच्या ठिकाणी मंडळी जमा व्हायला लागली. फार मोठा प्रचंड मंडप होता. हजारो समाज बसणार होता ना. आणि मग विश्वामित्र विशिष्ट अतिथी असल्यामुळे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती जे आहेत बोलावण्याकरता आल्या. सांगितलं महाराज चला वेळ झालेली आहे. विश्वामित्र निघाली. त्यांच्यासोबत राम लक्ष्मणही निघाली. त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात चला आज ईश्वर कोणाला मोठेपणा देते पाहू. कारण धनुष्य मोडायचा होता ना. आज ईश्वर कोणाला मोठेपणा देते पाहू. लक्ष्मणजी लगेच बोलले. सांगितलं बाबा ज्याच्यावर तुमची कृपा होईल ना त्यालेच मोठेपणा भेटल. तो कोणाला भेटते का मोठेपणा. निघाली. अगोदरच्या दिवशी मिथिलावासियांनी राम प्रभू आणि लक्ष्मणाला पाहिलं होतं. त्या सौंदर्यानं ते वेडे झाले होते. आणि गावात गोष्ट पसरली की बुवा ते राम लक्ष्मण जे आहेत आणि स्वयंवर मंडपाकडे निघालेले आहेत, मंडपात येणार आहेत. हातातले कामं टाकून सगळे मिथिलावासी मंडपाकडे धावले दर्शन घ्या श्री राम प्रभूचं. आणि मग रंगभूमी आहे दो भाई. स्वयंवर मंडपात प्रभू रामचंद्रांनी एंट्री केली. आणि एंट्री करता बरोबर एक चमत्कार घडला म्हणतात. काय घडलं? तुलसीदासजी लिहितात जिनके रही भावना जैसी प्रभु मूरत तिन देखी तैसी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जिनके रही भावना जैसी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. प्रभु मूरत तिन देखी तैसी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय प्रभू रामचंद्र एकटे मंडपामध्ये एंट्री करतात आणि सर्वाच्या नजरा प्रभू रामचंद्राकडे वळल्या. अलौकिक सौंदर्य होतं आणि प्रभू रामचंद्राला पाहता बरोबर ज्याची जशी भावना होती त्या भावने अनुरूप त्यांना दर्शन झालं. रूप एकच आहे बरं, प्रभू एकटेच आहेत, त्याने काही रूप बदलले नाहीत, पण जो जसा त्याला दर्शन तसं. कसं कसं दर्शन घडलं? तुलसीदासजी म्हणतात जे राजे होते त्या राजांना सर्वश्रेष्ठ वीर दिसले. जे दुष्ट राजे होते त्या दुष्ट राजांना शासन शिक्षा करणारे वाटले. असुरांना तर आपला काळच वाटले. अरे बापा हे तर आपलं मरणच आहे. कारण त्या सभेमध्ये काही असुर पण आले होते मनुष्य रूपानं, काही देवताही आल्या होत्या मनुष्याच्या रूपानं. का? सीताई साहेबाची त्यांना अपेक्षा होती ना. मूळ रूपात नाही आले, रूप पालटून आलेत सगळेजण त्या ठिकाणी. नगरवासी जे लोक होते त्यांना नरश्रेष्ठ मनुष्यात श्रेष्ठ असे दिसले. स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव वाटले. जे विद्वान होते त्यांना विराट पुरुष वाटले. जनकाची भावकी, त्यांना असं वाटलं की हा तर आपला सोयरा आहे. सोयरा नव्हता बरं अगोदर, पण पाहून वाटलं की अरे हा आपला सोयरा आहे. म्हणजे अगोदरच त्यांनी सोयरा मानून घेतलं जनकाच्या भावकीनं. राण्या ज्या होत्या त्यांना आपला मुलगा वाटली, हे तर आपलं बाळ आहे. जे योगी बसले होते त्यांना परमतत्व वाटलं. आणि त्या सभेमध्ये जे भक्त बसले होते ना त्यांना आपली इष्ट देवता दिसली. जिन के रही भावना जैसी प्रभु मूरत तीन देखी तैसी. काय होतं याचा अर्थ? भगवान परमात्मा जसा आहे तसाच आहे, पण भक्ताचा भाव जो आहे ना त्या भावा अनुरूप भगवान परमात्मा बनतो. भक्ताचा भाव हा साचा आहे, साचा. आणि भगवान परमात्मा त्या भावरूपी साच्यामध्ये आकार घेतो. हे आपल्याला समजणार नाही. ह्या गोष्टी मला असं समजत नाही. म्हणजे काय? देवाशी कोणतं तरी नातं जोडलं पाहिजे, देवाविषयी काहीतरी भावना केली पाहिजे. काय भावना केली पाहिजे? देव आपला मालक, मग आपण कोण झालो? देवाचे सेवक झालो. देव आपली माय, मग आपण कोण झालो? लेकरू. देव आपला गुरु, मग आपण कोण झालो? शिष्य. देव आपला मुलगा, आपण कोण झालो? आणि गोपिकाने काय भावना केली? देव आमचा पती, आम्ही कोण? किंवा देव आमचा प्रियकर. असा कोणता तरी एक भाव, एक धागा घेऊन जे परमार्थ करावा लागत असते आणि या भावानुसार जगा लागत असते. देवाले जर मुलगा मानत असाल तर मग भगवान परमात्मा लेकरासारखंच वागावं लागते. माय लेकरू टाकून कुठे निघते का? नाही 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 नाही, लेकराहून ती नजर हटू देत नाही. बिलकुल लेकरासारखंच खाणं पिणं उठणं बसणं झोपणं लेकरासारखी व्यवस्था करावं लागल. हे भाव आहेत. तेव्हाच तर भगवान परमात्मा प्रसन्न होते. देव मालक आहे हे जर मानलं तर मग आपल्याला काय करावं लागल? देव मालक आहे, मग मालकानं जे जे सांगेल आहे त्या सगळ्या गोष्टी पाळणं. मग देवानं काय सांगितलं? जप करा मालकाच्या ज्ञावेळेस. देवानं काय सांगितलं? उपवास करा, माझी कथा ऐका. जे देव सांगेल, वाईट जगू नका. त्याले मालक जर मानत असाल, नोकराले स्वातंत्र्य काहीच नसते, त्याच्या अंडरमध्ये जगा लागते. मालक समजतात आपल्याला थोडंसं चुकीचं वागता येत नाही. आपली माय आहे देव असं जर म्हटलं तर मायसारखं देवाच्या कुशीत घुसायचं. काकड्यात म्हणतात तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापा. माय बापा, मायेच्या समोर लेकर पा कसे नाटकं करतात, ठाकतात लेकर मायसमोर. मला पाहिजे त्यानं, मला पाहिजे. देवाला जर माय मानत असो तर देवासंग असं आपण लगट केली पाहिजे, देवासोबत असं ठाकलं पाहिजे. देवासोबत ते भाव आहे तो. नुसता ते
म्हणजे आपल्याला तसा तसा अभिनय करता आला पाहिजे. आणि देव आपला पती आहे. मग मग पत्नीसारखं जगता आलं पाहिजे. एक कोणता तरी भाव घेऊन भगवान परमात्मा जसा आहे तसाच आहे. पण जो भक्त आहे ना, तो भक्त देवाले काय मानून जगतो, त्याचा भाव कोणता आहे देवाविषयी, एक कोणता तरी भाव आपण हाताशी धराव आणि शुद्ध त्या भावातच माणसानं जगाव. ह्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगितल्या जात नाहीत. इतर राज्यामध्ये या भावाचं खूप वर्णन केलं जाते. म्हणून तर बाहेर राज्यामध्ये वृंदावन, UP MP समजा हे जे परिसर आहे ना, इकडे भावपूर्ण देवाची सेवा भक्ती केली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये ते नाही. म्हणजे या गोष्टीची आपल्याला जाणीवच नाही. आणि महाराज लोकही कीर्तनामध्ये म्हणा किंवा भागवतात ह्या गोष्टी सांगत नाहीत. हे भावाचं जर चिंतन केलं ना अशा, तर मनुष्याचं अंतकरण सहज पाझरून जाते. असो, पण ज्याची जशी भावना भगवान परमात्मा तसा होतो. आता समजून सांगा, उदाहरणं सांगता येतील पण आता वेळ जाईल, आपला स्वयंवर राहून जाईल. तरी आता तुम्हाला जमते का, कोणतं तरी देवासंग नातं जोडा. अर्जुनाला असं वाटलं की आपली बायको जर असती असतं एका बागेत नाही, तर भगवान परमात्मा सुभद्रा होऊन आला होता. आलं लक्षात. एकदा सूरदासजी आणि तुलसीदासजी, हे उदाहरण परफेक्ट बसते आता या गोष्टीले. सूरदासजी आणि तुलसीदासजी दोघं जण भेटले, तर त्याच्या गोष्टी चालल्या होत्या. एका गलीमध्ये बसले होते, अरुंद गल्ली होती. आणि सांड बैल, उन्मत्त बैल आला, धावत आला आणि लोकाले धडका देतच निघाला तो, उचलून फेकत. आणि मग जेव्हा ते बैल धावत आला, तर मग त्याच रस्त्यावर तर ते पाहून तुलसीदासजी नाही पळालेत. तुलसीदासजी आपल्या जागेवरून हटले नाहीत. बैल चालला गेला. म्हणजे तुलसीदासजी पण बैल निघून गेला काही न करता. सूरदासजी पळून गेले. तर मग घामाघूम होऊन, घाम पुसत, दम टाकत जे आहेत, सूरदासजी वापस आले. मग आता दोन महात्मे आहेत. तुलसीदासजी हसतात, म्हणजे काय महाराज, इतकं प्रेम असतं का शरीरावर? काय केलं असतं, पहिल्याने धडक मारणे जीव गेला, त्याच्यामुळे काय झालं असतं? इतकं पळत असते का? मराल इतकं भीत असते का? हो, मी मराल नाही भिलो म्हणे. मग देवाला त्रास झाला नाही पाहिजे ना. म्हणजे गोष्ट अशी आहे म्हणे, मी बालरूपाची सेवा करतो म्हणे. आणि तिकून उन्मत्त सांड आला. माझे भगवान परमात्मा घाबरले ना, बालरूप आहे ना, भगवंत घाबरले. भगवान कृष्ण त्यांनी सांगितलं की बाबा चाल उचल लवकर, बैल उराला अंगावर. लहान लेकर भितात ना, बालरूप असल्यामुळे त्याला घेऊन बाजूने गेलो भीतील म्हणून. आणि तुम्ही ज्याची भक्ती करता ना, ते धनुष्यबाणवाला आहे म्हणे, त्याच्या हातात धनुष्यबाण आहे. आणि तुम्हाला काय भ्यायची गरज आहे? पण मी ज्याची भक्ती करतो ते लहान लेकरू आहे, त्याला मला सांभाळ लागणार नाही का? आता हे भाव आहेत, ह्या गोष्टी समज नाही मोठ्या अवघड आहेत. तर परमार्थ अशा पद्धतीनं करावं लागते. ते काय इकडे हातभर इकडे तिकडे गेलं केलं राहिलं त्याला काय नाही. प्रगती म्हणा किंवा काही मिळवायचं असेल तर भावपूर्ण कोणता तरी भाव घेऊन जगा लागते. तसा भाव तसा भगवान परमात्मा बनतो. सभेमध्ये सर्वांना दर्शन झालं आणि सगळ्यात चांगला मंच, सर्वात उंचावर, आणि जिथून सगळी सभा दिसत होती, सभेतला कोपरा दिसत होता, अशी जागा, त्या जागेवर विश्वामित्रासहित राम लक्ष्मणांना बसवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग सीता आई साहेबांना जे आहे आणि सभेमध्ये प्रवेश केला. रंगभूमी जब सिय पगुधारी, देखी रूप मोहे नर नारी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. प्रभु चंद्र भगवान की जय. अगोदर सगळी सभा राम प्रभूच्या सौंदर्यानं स्तंभित झाली होती. त्याच्यात सीता आई साहेबाची एंट्री झाली. रंगभूमी जब सिय म्हणजे सीता पगुधारी,
देखी रूप मोहे नर नारी. सीता आईसाहेबाचं रूप पाहिल्यावर तर बाप रे. आणि मग सगळे मिथिलावासी प्रार्थना करू लागले की आमची सीता तिच्या सीतेच्या सौंदर्याला आणि तिच्या गुणाला जोड्याला जोडा. या सगळ्या सभेमध्ये फक्त दशरथ पुत्र राम आहे. आणि मग सगळे देवाले प्रार्थना करायला सांगितलं की हे विधात्या, हे देवा, हे प्रभो, हे भगवंता, हा जोड्याले जोडा शोभणार आहे. आमची अशी इच्छा आहे, जनकांना आपला पण सोडून द्याव आणि रामाचा सीतेशी विवाह करून टाकाव. अशी प्रार्थना करायला लागली. म्हणजे सगळी सभा रामप्रभूच्याकडून झुकली. नंतर जनकजी, सुनैनाजी, सगळी मंडळी आली. मंडपात शांती आहे. आणि तेवढ्यात भाटांना इशारा केला आणि भाट उभे राहिले. आणि भाटांनी जे जनक राजाच्या वंशाची बिरुदावली गायली की कोण आहेत राजा जनक, यांचे वडील असे, आजे तसे, पंजे तसे, हापर पंजे तसे. म्हणजे कसे कसे पुरुष होऊन गेले बा राजा जनकाच्या वंशामध्ये. म्हणजे वंशाची बिरुदावली गायली. आणि नंतर जनकजी म्हणतात, या सगळ्या मंडळींना स्वयंवराचा पण सांगा. आणि मग ते पण गायला लागले. हरी मोडील धनुष्य तया हे देईन, केला होता पण जनकाने. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मोडील धनुष्य तया हे देईना. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. केला होता पण जनकाने. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. दोह्याची आता अशी सवय पडली की आपल्या संताचं चरणही त्या दोह्याच्या चालीत म्हटलं गेलं, चालत नाही लक्षात आली. बोले बंदी वचन वर सुनहू सकल महिपाल. ऐका सगळ्या राजांनो, पण विदेह कर करही, पण विदेह कर कही, हम भुजा उठाई विशाल. आम्ही हात वर करून राजा जनकाने जो पण ठेवलेला आहे तो पण सांगत आहो. ऐका सगळेजण ऐका, काय पण आहे. मग म्हणतात, मोडील धनुष्य तया हे देईन, केला होता पण जनकाने. हे राजांनो, हे महाराजांनो, आम्ही राजा जनकाचा पण तुम्हाला सांगतो. आपण सर्वजण सीताजींना प्राप्त करण्याच्या इच्छेने आला आहात. सीताजींना प्राप्त करण्यासाठी आपणास एक अट पूर्ण करावी लागेल. कोणती अट? मंडपात जे मध्यभागी जे ठेवलेलं जे धनुष्य आहे हे भगवान शिवाचं आहे. आणि या भगवान शिवाच्या धनुष्याला उचलून जो दोरी बांधेल, दोरी चढवेल, त्याला जगात जिच्या सौंदर्याला जोड नाही अशी राजकुमारी सीता वरमाला घालीन. शिवधनुष्य त्याला दोरी नव्हती बांधायची, बरं उचलून दोरी बांधायची होती. दोरीत जर बांधायची असेल मग झोपेल होता तर मग तशीच बांधून दिली असती. ह्या बांधली, उभा करून उचलून दोरी बांधायची होती. आणि मग राजकुमारी सीता त्याला उभारेन. आणि नुसती सीता आई साहेबच नाही, हा धनुष्य उचलणं ही फार मोठी गोष्ट आहे. उचलणारा स्त्रीभुवनात यश प्राप्त होईल, कीर्ती सुद्धा प्राप्त होईल. हे ऐकून आता सीताई साहेबाचं सौंदर्य पाहिलं होतं साऱ्यानं. हे पाहून सगळ्याच्या तोंडाले पाणी सुटलं. हा उचलू दोरी बांधू आणि सीता प्राप्त करून घेऊ. सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं.
भाट होते ते भाट लय डेंजर असतात. भाट म्हणे तोंडाले पाणी सुटू देऊ नका. थोडस बरोबर आहे का? थोडस बरोबर आहे का? गोष्ट अशी आहे, नृप भुजबल बिधू इथे उपस्थित जे राजे आहेत त्या राजाच्या बाहूमध्ये जे ताकद आहे, राजांची ताकद चंद्रासारखी. झोपता का ऐकनाथ भाऊ? राजांची ताकद जी आहे चंद्रासारखी आहे. राजे खुश झाले. हा, आपल्याला चंद्र, आपल्या ताकदीले चंद्राची उपमा दिली. राजांची ताकद चंद्रासारखी आहे. पण पुढे ऐका, हे शिवधनुष्य राहू सारखं आहे. तुमच्या अंगात ताकद चंद्रासारखी, तर शिवधनुष्य राहू राहू. आणि राहू काय करते? ग्रहण ग्रहण चंद्राचा ग्रास करते ना. म्हणजे धनुष्य तुम्हाला काय करणार आहे? ग्रासून टाकणार आहे, तुमचा घाम काढणार आहे. चंद्रासारखी ताकद म्हटल्यावर छात्या फुगल्या होत्या आता. आणि धनुष्य राहू म्हटल्यावर डिम पडले, ढिले पडले. अरे बाबा, खतरनाक धनुष्य. इथे राजांच्या ताकदीला, राजांच्या शक्तीला चंद्राची उपमा का दिली? त्याचं कारण असं आहे, चंद्राला डाग आहे. चंद्राला काय डाग आहे? तसे तुम्ही सर्वजण शक्तिमान आहात, बलवान आहात, पण तुमच्या शक्तीला अहंकाराचा डाग आहे. किती चॅप्टरात भाट म्हणजे काय टॉन्ट मारला. तुम्ही बलवान आहात पण तुम्हाला डाग आहे. तुम्हाला तुमच्या ताकदीला अहंकाराचा काय डाग आहे. किती ज्याला म्हणतात शालीतून जोळा हाणणं म्हणतात असा दिला जोडपा. आणि एक तोंडाले पाणी सुटलं होतं द्यायच्या, तर तोंडाले पाणी सुटू देऊ नका. ते तोंडाले पाणी सुटू नये म्हणून चंद्र म्हटलं. बरं, म्हणजे कसं काय? राजाची शक्ती चंद्र, सीताई साहेब लक्ष्मीचा अवतार आहे. चंद्र सीता दोघ जण बहीण भाऊ आहेत. लक्ष्मी कुठून निघली? समुद्रातून. आणि चंद्र कुठून आला? समुद्रातून. बाप दोघाचा समुद्र आहे. मग दोघ जण कोण काय झाले? बहीण भाऊ झाले. तोंडाले पाणी सुटू देऊ नका. सीताई साहेबला पाहून, का? तुमची बहीण आहे, ते बायको मानाची चूक करू नका. सावध केलं. बहिणीपासून बहिणीले बायको मानाची चूक करू, त्याला एक तर झोडपा दिला आणि पुन्हा सावध केलं. आणि तिसरी गोष्ट, तिसरा अर्थ असा केला संतांनी, त्यांच्या शक्तीला चंद्र का म्हटलं? त्याचं कारण असं आहे, धनुष्य म्हणजे अंधार. धनुष्य अंधार, आणि चंद्र जो आहे तो अंधार नष्ट करत ना, संपवू शकत नाही. तुम्ही पहा, रात्री चंद्र असते पण अंधारही असते का नाही? चंद्रानं दिसते पण अंधार संपून जाते का? नाही. मग धनुष्य आहे अंधार, आणि तुम्ही लोक आहात चंद्रासारखे, तर तुमच्या शक्तीनं हा अंधार जाणार नाही. अंधार कशाने जाते? सूर्य उगवला, मावळ वीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासू बंधू. आता जो अविद्या राती रुसूनी असं म्हटलेलं आहे. सूर्य असा उगवला पूर्वेकून, पूर्व दिशेच्या राऊळी, आणि उदया येताची सूर्य दिवाळी, की येरी ही दिशा आठ नाही का, तिची काळी काळीमा नाही. सूर्य उगवला की काळीमा, अंधार खतम. तुम्ही चंद्रा आणि धनुष्य अंधार आहे, म्हणजे तुमच्याकडून अंधार हटणार नाही. अंधार हटवणारा तो समोर उंच स्टेजवर बसलेला आहे, तो राम सूर्य आहे, असा भाटांनी टॉन्ट मारला. धनुष्य पाहलं, आणि जे सात्विक राजे होते, सात्विक राजांनी ठरवलं की नाही नाही, आपण आलो पण आपण मस्ती करायची नाही, धनुष्याच्या नादी लागायचं नाही. पण जे अभिमानी राजे होते, हा ते तर राम 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 राम, कधी हिरवी झेंडी दाखवतात, कधी निघतो असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग तितक्यातनी हिरवी झेंडी दाखवल्या गेली. हे राजे महाराजांनो, दिखाव आपली ताकद, तुमची शक्ती दाखवा, आणि हे धनुष्य उचला, याला दोरी चढवा, आणि सीतेला प्राप्त करून घ्या. असं मनाचा दीर्घी एका दमानं सारे उठले. एकापेक्षा एकमेकाच्या पुढे पळायला लागले. तो चाले ओव्हरटॅक. गोष्ट अशी होती, त्यानं जर उचलला माया अगोदर तर मग माय गेलं का नाही, मग आपल्यालाच भेटली पाहिजे सीता. म्हणून धावायला लागले.
तुलसीदासजी लिहितात हरी परिकर बांधे उठे अकुलाई चले इष्ट देवन शिरनाई राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तमकी ताकी तकी शिवधनु धराई उठई न कोटी भाती बलु करई राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भूप सहस दस ये कही बारा लगे उठावन टरई न टारा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि प्रभु रामचंद्र भगवान की जय परिकर बांध उठे अकुलाई काय म्हणतात तुलसीदासजी परिकर बांधे उठे म्हणजे उठले धोतर बित्र टाईट करून घेतले सुटलं नाही पाहिजे तिथे गेल्यावर टाईट धोतर बित्र करून घेतले कपडे किपडे असे झटक झटक करून बिलकुल असे परिकर बांधी उठे आणि कसे उठले अकुलाई गडबड घाई पहिले मीच गेलो पाहिजे किंवा तावानं निघलेत एकदम गडबडीने निघलेत आणि पुढे तमकी ताकी तकी म्हणजे लगेच हात बीत पाहून असे मिशा बिशावर ताव देऊन इम्प्रेशन सगळे असे निघाली आणि जाता जाता चांगल्या कामासाठी देवाची आठवण करायला लागते ना तर आपापल्या कुळदैवतेचा चेहरा आठवत जे आहे किंवा नाव घेऊन सगळे निघाली मुकुट बिकुट सारखे गेले कमरा कसल्या मिशावर ताव दिले आणि मग भीती पण होती ना धनुष्य का साध कोणाला उचले नसं होतं का ते भीती होती तर नवस करून चालली आपल्या देवाले सांगितलं देवा उचलू दे जा जर उचलल्या गेलं ना तिकून आल्यावर पंगतच घालतो म्हणे 5-50-100 जीव घालीन नवस करून निघाली आणि मग निघाले गेले पण झालं असं अनेक प्रकाराने त्याने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण धनुष्य हलण्यासाठी पण तयार नाही उठई न कोटी भाती बोलू करही खूप प्रयत्न केले पण धनुष्य काही जागा सोडायला तयार नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत पहिला दुसरा म्हणजे बारी बारीनं 10,000 राजाने काय केलं धनुष्य उचलाचा प्रयत्न केला भूप सहस दस एकही बारा लगे उठावन टरईन टारा उठावन लगे पण टरईन टारा म्हणजे ते तर पट्ट्या हालाले तयार नाही 10,000 राजानं प्रयत्न केली धनुष्य उचलासाठी तयार नाही का उचलल्या गेला नाही धनुष्य न उचलण्याचं कारण काय एक कारण असं होतं की सीता आई साहेबांना सगळ्या देवाला प्रार्थना केली भगवान शंकर गणपती बाबा सांगितलं की अप्पा मग लग्न करायचं आहे रामप्रभू सोबत आणि उचल हळमधळम दुसरा कोणी तर बजेट हुकून जायचा तुम्ही काहीतरी करा हे धनुष्यांना उचलल्या जाऊ नये म्हणून कोणी उचलल्या गेलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी होती सीतेची माय कोण आहे पृथ्वी भूमी तिची माता आहे ना आणि तिले जवळ पसंत पडला राम आणि मग आता पसंत राम पडला धनुष्य तर हे उचलू लागले मग तिनं ठरवलं बापा माई पोरगी चांगल्या घरात पडली पाहिजे मग जमिनीनं खालून धरून ठेवला हे वरून उचले जमीननं खालून धरून ठेवला आजही पण पोरी मायनं खालून धरून ठेवला आहेत अरे बाबा बापानं काही शब्द देऊ भावानं काही शक्ती नाही 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 माई पोरगी आहे मी पाहिजे मी करीन
आणि मग अशा बऱ्याच पृथ्वीनं आपल्या पोऱ्याचं वाटोळं करून टाकलं. हाय का? पृथ्वीनं जे आहे चांगला जावई भेटावा म्हणून रामप्रभू पसंत पडले. धनुष्य खालू गुरुत्वाकर्षण शक्ती ना, ओढून धरला, हलू द्यायला तयारच नाही असा पक्का. परेशान झाले. किती वरती उचलते सांगा बरं. कोणी उचलण्याकरता एक सीताई साहेबाची प्रार्थना, दुसरी पृथ्वी साहेबांनी धरून ठेवला, आणि तिसरी गोष्ट जी होती या राजाईमुळेच उचलल्या गेला नाही. म्हणजे कसं, आता एक जण उचलण्यासाठी चालला तर त्याच्यानंतर जो दुसरा जाणार होता ना, तो विचार करू लागला, यानं जर उचलला तर सीता गेली हातची, मग आपण का तसंच जाऊ घरी. हा, मग सीता जर मले पाहिजे असेल तर याच्याकडून उचलल्या गेला नाही पाहिजे, पण हा तर ताकदवान आहे. मग त्यानं देवाला नवस केला, गणपती बाप्पा याले नका उचलल्या जाऊ देऊ, मी तुम्हाला 100 मोदक चालेल. मग आता एक उचलायला गेला आणि बाकीच्या साऱ्या राजाने काय केला, नवस केला, याले नका उचलू देऊ, आम्ही काय करू, तुम्हाला काय करू, 1000 मोदकाचा नैवेद्यच करू. मग आता गणपती बाबा तोही नवस करून निघला होता, पण त्याचे 1000 आणि ते साऱ्या सभेचे इतके. मग गणपती बाबाला वाटलं की हे जास्त भेटतात, मग असे नवस करू लागले. म्हणजे पुढच्याच्या बऱ्यावर नाही. बरं ठीक आहे, कोणी गेला उचलण्यासाठी, आपल्याला उचलता यावं म्हणून यायनं नवस केला, ही गोष्ट ठीक आहे, हे लक्षात येते आपल्या बा, आपल्याला फायदा झाला पाहिजे. पण गोष्ट अशी होती, जो उचलासाठी गेला आणि ज्याला उचलला नाही, जो वापस आला, त्यानं मुक मरावं का नाही, त्यानं मुक मरावं का नाही. नाही, ते म्हणे मले नाही उचलल्या गेला, तो यायलाही नाही उचलल्या गेला पाहिजे. म्हणजे मग सब सारखे, सब नकटे. पण आता माझ्याकडून उचलल्या गेला नाही, आणि याच्यातला जर एखाद्या कोण उचलला तर माही काय इज्जत राहिली. मग त्यानं नवस करायचा, गणपती बाबा मले उचलल्या गेला नाही, मी तुम्हाला 10,000 मोदक चालीन, फक्त याच्याकडून उचललं नका जाऊ देऊ. सांगा आता धनुष्य काय उचलल्या जाणार आहे. ही समाजाची प्रवृत्ती आहे. एक तर कोणतंही काम मी करील, ठीक आहे, तू कर बुवा, राहू दे त्याला, तू कर. मग आता याले काम करायला सांगितलं नाही, याले ते करता नाही आलं, मग तुले जमलं नाही ना, मग मागं हो ना. आता मग ते काय म्हणते, मले जमलं नाही ना, तर मग आता मी कोणाला करू देत नाही, तर माई काय इज्जत राहील. मग आता माई इज्जत काय राहील. कलियुग आहे आणि घराघरात ही अशी मानसिकता आहे, करीन तर मी करीन, आणि ठीक आहे तू कर, आणि त्याच्याकडून जमलं नाही, मग आता मले जमलं नाही ना, मग मी कोणाला करू देत नाही, आळवी टांग घालते. राजकारणात काय असते सगळं हे असंच असते. राजकारण काय मला आता समजलं 2 दिवसात. म्हणजे माणसाच्या आता कलियुगातल्या लोकांच्या बुद्ध्या कुठे गेल्या. गावातल्या लोकांचं म्हणणं असं आहे, महाराज कोण बदलत ना, या महाराजांचं बापाचं पित्र खाल्ले का तू, महाराज कोण बदलत ना. मग आता ठीक आहे, महाराजात काही फॉल्ट असेल तर महाराज बदलू, समजा आपण बा महाराज चांगला सांगत नाही, ठीक आहे, अजून काही आहे बा महाराज असा आहे तसा आहे, मग ठीक आहे, महाराज कोण बदलायचा. टेकडीवरचं चांगलं वातावरण पाहायला चाललं नाही म्हणून महाराज बदला. तुमच्या लक्षात आलं का. आता कधी कधी आता सांगा बरं, कसं वातावरण आहे, बिलकुल सप्त्याले शोभणारं ज्या जागेचं वातावरण आहे, हे ती आलं कीच माणसाचं मन भरून येते, किती प्रसन्नता आहे. मग आता इतकं सगळं व्यवस्थित चालू आहे समजा, आता हे तर हे व्यवस्थित नाही, तेव्हा व्यवस्थित व्हावी इच्छा असते. तुम्ही पाहा ना कसे असतात, सप्ताह केला, सप्ताह झंझटी झाल्या, लोकांच्या गोष्टी काय असतात, काय सप्ताह केला होता ना, ते का माणसं आहेत का ते, हे भांडणं करतात म्हणते, झंझटी करतात, माणसं आहेत ते, माणसं आहेत ते, काही अकला आहे त्याले, 5 रंगाचे 5 माणसं आहेत ते. म्हणजे व्यवस्थित नाही केलं तर असे म्हणतात. ठीक आहे, मग आता व्यवस्थित चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे, आता हे पावल्या चाललं नाही, म्हणजे लोकांचं यायचं तर लय बरोबर चाललं, हे यायचे तर सारे कामं सारखे होऊ लागले, यायची खांची काढ लागते, याची खी काढ लागते म्हणतात. आता काय मानसिकता आहे सांगा बरं. हे आपण तर याच्यात नाही, हे असं करणारे आपण तर नाही. आपण कुठे चांगलं हो वाईट हो, आपण तिथे शब्द बोलू नये, आणि कुठे चांगलं होऊ लागलं तर ते बिघडावं याची आपण अपेक्षा, बिघडलं तिकूनही आपण तोंड मारतो, आणि चांगलं चालू आहे तेही पाहावल्या जात नाही. हे सांगते रामायण. दुसरा उचलासाठी चालला, याले उचलल्या जाऊ नाही.
ठीक आहे साहेब तूही उचल. मग याच्याकडून उचलला नाही गेला, मग आता मले उचलला नाही ना, मग आता मग कोणाला उचलल्या जाऊ नये. अजिबात असं झाल्यामुळे साऱ्या दिवसभर हजारो राजांनी प्रयत्न केले, पण धनुष्य जागेवून हल्लाही नाही. मानसिकताच बरोबर नाही. काम कसं सक्सेस होईल? मानसिकता, भावना, उद्देश चांगले असेल तर काम चांगले होऊन जातील. आणि मग काय, आता उचलल्या गेलं नाही, माना खाली घालून बसले, निस्तेज झाले, चेहऱ्यावर काही नूर राहिला नाही. रावण निघला होता आकाश मार्गानं, आणि त्याची नजर गेली हा मोठा मंडप, आणि हे गाड्याची पार्किंग पाहिली त्यानं. लय हजारोच्या संख्येनं समाज होता ना, पार्किंग केवढी असेल मग, इतकी मोठी पार्किंग, काय गडबड आहे? तरी कामाच होता. घेतलं विमान खाली, विचारलं काय गडबड आहे, कोणता कार्यक्रम आहे? म्हणे जनकाची मुलगी आणि तिचं स्वयंवर आहे. स्वयंवर आहे? मग बरं बरं बरं, फोटो आहे का पुरीचा? दाखवला फोटो. ही मला शोभते म्हणे. हे अबे तुले 80,000 आहेत ना पहिले? नाही 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 नाही, ही तर ही तिच्यावर तर माझाच हक्क आहे. सरका मंडपात. आणि मन आता गुंडा होताना आता यानं मंडपात एंट्री टाकली आणि सांगितलं अय जनका, डेंजर होता ना तो, सगळ्या त्रैलोक्यावर त्याची सत्ता होती. अय जनका, जेवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, सांग मला पत्रिका कोण नाही दिली? हे सगळे आमंत्रित होते ना आलेले, हे सगळे आमंत्रित आहे. सांग मला आमंत्रण का दिलं नाही? आमंत्रण का दिलं नाही पटकन सांग. आता रंगात भंग, सगळे परेशान झाले. आता काय सांगावं? जनकही घाबरले. सांग काऊन नाही पत्रिका पाठवली? आता काय करावं काय करावं, याला उत्तर द्यास लागत होतं काही ना काही. त्यावेळेस जनक राजे म्हणतात पत्रिका का, माया काही गुन्हा नाही. मी आता सांगितलं होतं की बा हे जे सगळे आले त्या सगळ्याची नावं म्या सांगितलं होती, अमके आले अमके आले टमके आले फलाने आले. तसंच लंकापती रावण आले, म्या सांगितलं होतं. माझी बाजू क्लिअर आहे, म्या सांगितलं की पत्रिका तुम्हाला पाठवा म्हणून. पण पुढच्यानं पाठवली नाही, मी काय करू? पुढचा कोण आहे? म्हणे प्रधान. प्रधान म्हणे घ्या. आता राजानं तर काही सांगितलं नाही इकडे पत्रिका पाठवा. राजानं आपलं घोंगडं फेकलं अंगावर. आता प्रधान म्हणे मी काय करू आता? प्रधान म्हणे मी काय करू? अरे राम 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 राम, आता काय करा? का रे प्रधाना, लय उन्मत्त झाला का? पत्रिका का पाठवली नाही? प्रधान त्याने हिंमत धरली, म्हणे गोष्ट अशी आहे, यादी म्या बनवली होती आणि यादीत पहिलं नाव तुमचं होतं, पण पत्रिका काही म्या लिहिल्या नाहीत काही. यादी म्या बनवली, महाराजांना नावं सांगितले, यादी मी बनवली, त्यात तुमचं नाव मी वरच टाकलं होतं. पण मग आता पत्रिका लिहिणारानं तुमच्या नावाची पत्रिका लिहिल्यात, माया काय कोण आहे? सांग कोण आहे पत्रिका लिहिणारा? त्यानं बोट दाखवलं कारकुनाकडे, क्लर्क. तो क्लर्क मग हात मिळलो मी, कधी नाव दिलं होतं याचं नाव नाही. प्रधान बचावला. मग सांगितलं कारकुन आले. का रे तुझा पगार किती आहे रे? आणि माया नावाची पत्रिका लिहिली नाही तुला? त्याला सूचने काय करावं? त्यानं हिंमत धरली, मग दोघं सुटले, आपणही काहीतरी प्रयत्न करा. ते म्हणे ओ महाराज जास्त बोलाच नाही, मी पत्रिका लिहिली होती, पण फक्त पत्रिका लिहिणं माय काम आहे, नेऊन देणं माय काम नाही. अरे सांग कोण पत्रिका वाटायचं काम कोण केलं सांग? मग त्यानं बोट उचललं असं, आणि शिपाई उभे होते सगळे, असं फिरवायला लागला. शिपाई म्हणे मेलो आता, कोणाकडे बोट येते काय माहित. आता आपण काय सांगावं? एका शिपायाकडे बोट दाखवलं, म्हणे बा मी ह्याच्याजवळ दिली होती. शिपाई बापरे, ते म्हणे का रे तुझ्या का फडतुसा, नुसता हवालदार आहेस तू? आणि माई पत्रिका पोचवली ना तुला, तू काय समजतं बे, तुझ्या मुर्दाच पाडतो म्हणे. शिपाई घाबरला होता आतून, पण त्याला वाटलं भ्याल जमत नाही, आता भिलं की मरायचं काम आहे. ते म्हणे अय दा तोंड्या, होबास काय नको करू, तोंड नको चापलं म्हणे. ती आलो होतो पत्रिका घेऊन, लय लांब लोक आलो होतो, समुद्राच्या काठा लोक आलो होतो मी, आणि पूल बिल काहीच टाकला नाही तुला. कसा तुझ्या गावात सांग बरं मी? मग समुद्राला सांगितलं अय पत्रिका देऊन झाले तुझ्या गावात. अरे मला गाडी घोडी नाव विमान काहीच नव्हतं, मग मी काय करू? समुद्राला सांगितलं लंकापती रावणाले पत्रिका करून पोहोचवतो, जे काय म्हणायचं मला नाही म्हणायचं, चाल जाय समुद्रापाशी. रावण म्हणे तर मध्ये मंडपाच्या बाहेर काढायला लागले, तर जाऊ दे जाऊ दे, पत्रिका कॅन्सल, काही विषय नाही. मला गॅरंटी आहे की तुम्ही पत्रिका पाठवली असाल, मला गॅरंटी आहे.
कुठे समुद्राला विचारायला जावा आता तिथं लोक सीताईसाहेब कोण दुसऱ्या कोण नेली तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पत्रिका होती ना मले, हो सगळे हो हो पत्रिका होती. म्हणजे मग आता धनुष्य जागी हरकत नाही. आता काय करावं, गेला धनुष्यापाशी, त्यानंही उचलाचा प्रयत्न केला, पण रावणासारख्याची सुद्धा फजिती झाली. हरी रावणादी राजे आले थोर थोर, रावणाजी राजे आले थोर थोर, रावणादी राजे आले थोर थोर, रावणादी राजे आले थोर थोर, त्यांचा उतरला नूर पाहताची, त्यांचा उतरला नूर पाहताची, त्यांचा उतरला नूर पाहताची, त्यांचा उतरला नूर पाहताची. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रावणादी राजे आले थोर थोर, रावणासारखे मोठमोठे बलाढ्य राजे आले आणि त्यांनी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण सक्सेस झाले नाही. म्हणून उतरला, त्यांचा नूर उतरला म्हणतात, चेहरे त्याचे निस्तेज झाली, उचललाच नाही. आता काय म्हणावं आता. आणि मग रावणाची फजिती झाली म्हणतात, धनुष्य पडला अंगावर, मोठं ते विचिंतन सांगत जाते. आणि मग रावणाची फजिती झाली, त्याच्यामुळे आता कोणी उठायला तयार नाही. ते रावणाचे दात पडले, तर रावणाची ठेसल्या गेली आणि तिथे आपल्या अंगात काय, आपण तर काही रावणाच्या काही पासांगाले पुरत नाही. म्हणजे हे काही आपल्याकडून गोष्ट शक्य नाही. सगळे चुपचाप बसून राहिले, सगळ्यांच्या माना खाली गेल्या. मान खाली गेली ना, जमलं नाही ते काम, अपयशी ठरले ना, खाली माना घालून बसले आणि कोणी उठाले तयार नाही. पाळी पाळीनं 10,000 राजांनी उचलण्याचा प्रयत्न केला, उचलणं दूर, पण धनुष्य हल्लही नाही. त्याच्यामुळे जनकजी व्याकुळ झाले, चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसायला लागली आणि आता कोणी समोर येण्यासाठी तयार नाही. त्याच्यामुळे जनकजीकडून राहावल्या गेलं नाही, सभेमध्ये उभे राहिले, चेहरा उग्र केला आणि कठोर भाषेत, जनकजी संत आहेत, शब्द सांभाळून वापरतात, पण त्यांचा संयम सुटला आणि कठोर भाषेत सभेला बोलायला लागले. दीप दीप के भूपति नाना, आये सुनी हम जो पन उठाना. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सुकृत जाई जो पनु परिहरऊ, कुंवरी कुवारी रहू का करऊ. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कठोर भाषेमध्ये राजा जनकाने बोलण्याकरता सुरुवात केली. या ठिकाणी आलेल्या द्वीपदीपांच्या राजांनो ऐका. दीप दीप के भूपती नाना आये, तुम्ही इथे आले कशासाठी? जो पणू ठाणा, जो मी पण केला तो पण पूर्ण करण्यासाठी तुम्ही आले. देशातून तुम्ही आले. या ठिकाणी अनेक देवता आहेत मनुष्य रूपाने, अनेक असुरही आहेत, नाग आहेत, यक्ष आहेत, किन्नर आहेत, गंधर्व आहेत. हे सगळे मनुष्य रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सगळेजण ऐका ऐका. तुम्ही लोकांनी माझ्या समोर धर्म संकट उभं केलं. व्याकुळ झाले, चेहऱ्यावर चिंता स्पष्ट झाली. सांगितलं की तुम्ही अनेक ठिकाणाहून सगळेजण आले आणि तुम्ही लोकांनी माझ्या समोर धर्म संकट उभं केलं. काय धर्म संकट? अरे मी निश्चय केला, प्रतिज्ञा केली की धनुष्य उचलीन त्याला माझी मुलगी देईन.
आणि धनुष्य तुमच्यापैकी कोणाला उचलल्या गेलं नाही. मग आता माझ्या मुलीचं मग लग्नच करता येत नाही ना, जो उचली सोबत लग्न. आता तुम्हाला उचलता नाही आलं, मग याचा अर्थ काय? आता माझी मुलगी बिना लग्नाची राहते. आता सांगा, बिना लग्नाची मुलगी जर घरात असेल तर तो मायबाबाच्या छातीवर ओझच आहे का नाही, ते संकट आहे का नाही? बरं ठीक आहे, केलेली प्रतिज्ञा जर मोडतो आणि पोरीचं लग्न करायचा विचार करून जर प्रतिज्ञा मोडतो, तर केलेला शब्द मोडणं यानं पुण्याचा नाश होते. केला पण सांडी ऐशी यासी म्हणती लंडी. आपण एखाद्याला शब्द दिला, मी करीन, आणि तुम्ही जर ते शब्द पाळला नाही तर तुमचं सत्व जाते, तुमच्या पुण्याचा नाश होतो. या कलियुगात काऊन निस्तेज बंदे लोक पावलावर खोटे बोलतात आणि त्या शब्दाचं पालन करत नाहीत. त्याच्यामुळे जीवनात पहिलेच पुण्य नाही, आणि जे होतं नव्हतं ते छकाट छाट बारीक चिरीक, त्या साऱ्या पुण्याचा नाश. पूर्वी एका शब्दासाठी लोकांना आपले जीव दिलेल्या जीव, शब्दाची किंमत होती. जीव गेला चालते, सत्व नाही गेलं पाहिजे, पुण्याचा नाश नाही झाला पाहिजे. चिंतितजनक सांगतात की सुकृत जाई जो पनुपरी हरहू. मी जर प्रतिज्ञा म्हणून जर मुलीचं लग्न करील तर माझ्या पुण्याचा नाश होईल. आणि जर प्रतिज्ञा सांभाळतो तर कुवारी रहवू, माझी मुलगी विना लग्नाची राहते. का करवू? सांगा, मी काय करू? तुम्ही या ठिकाणी आले, देशोदेशातून तुम्ही आले, मोठे तुम्ही राजा, बलवाना, पराक्रमी, पण तुम्ही लोकांनी माझ्या समोर धर्म संकट उभं केलं. अरे शिव धनुष्य उचलणं आणि त्याले दोरी चढवणं हे तर दूरच राहिली, पण कोणी तिळा एवढंही त्याला हलवू शकलं नाही. आणि मग मनाविरुद्ध घडलं ना, इच्छा पूर्ण झाली नाही, मग राग आला आणि सांगायला लागले, एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपासून कोणी स्वतःला वीर म्हणून घेऊ नये. जे वीर होते ते सगळे परशुरामानं मारले. ही पृथ्वी वीरहीन झाली आहे. या पृथ्वीच्या गोळ्यावर क्षत्रिय शिल्लक राहिला नाही. उठा पटकन, चला निघा तुमच्या घराकडे. अब जनी कोऊ माखे भट मानी, वीर बिहीन महिमय जानी. माझ्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? की या पृथ्वीवर कोणी वीर जिवंत राहिला नाही. इथून पुढे कोणी माझ्या शब्दाचा म्हणजे शब्दानं कोणी स्वतःचा अपमान समजू नये. कोणी मी असं बोलतो अपमान म्हणून आहे का? तुमच्या धमक आहे तर धनुष्य उचलून दाखवा, नाही ना मग तुम्ही वीर ना. पृथ्वी वीरहीन झालेली आहे. या पृथ्वीच्या गोळ्यावर कोणी वीर शिल्लक राहिला नाही. निघा लवकर, उठा, जा तुमच्या घरी. तजहू आस निज निज गृह जाऊ, लिखान विधी वैदेही विवाहू. तजहू आस म्हणजे सीतेची आशा सोडा आता. उठा पटकन, निघा तुमच्या घराकडे. माझ्या मुलीचं लग्न ब्रह्मदेवानं लिहिलं नाही. सांगा, एवढा मोठा माणूस घरी आल्या पाण्यामध्ये, उठा लवकर, निघल जाओ या असे. केवढा अपमान आहे. निकल जाओ, डायरेक्ट राजा निकल जाओ म्हटलं, डायरेक्ट उठा. तजहू आस निज निज गृह जाहू. चला उठा, निघा घराकडे तुमच्या. वीर जातीचा हा अपमान होता. निघून जा म्हटल्यावर माणसानं थांबाव का सांगा बरं आता? तरी पक्के फेविकॉल का जोडे छुटेगा नाही. फेविकॉलनं चिपकवल्या खुर्चीवर बसूनच राहिले. आणि बोलणं भयानक असल्यामुळे झोंबलं ते. पण करतीन काय? अंगात धमक नाही तर मग माना खाली घातल्या. अपमानाचे शब्द सहन करू लागले, पण उठून जाण्यासाठी कोणी तयार नाही. अरे निकल जाव म्हटलं तरी कोणीच नाही उठून राहिला. म्हणून मग जनकाले अजून ताव आला आणि सांगायला, बेशक माझी मुलगी बिना लग्नाची राव, तुमच्यासोबत लग्न करत नाही. पटकन निघा, निकल जाओ या असे. तरी सगळे चुपचापच बसेल आहेत. मग तो रागाचा पारा वाळत चालला. मग जनक जे पुढे म्हणतात, मला असं वाटते की या धर्तीवर धनुष्य उचलणारा ब्रह्मदेवानं निर्माण केला नाही.
आणि पुढे असे बोलले की या धरत्रीवर कोणी शूरवीर जन्मालाच आला नाही. आणि जर ही गोष्ट जर मला माहीत असती ना तर हा पण करून मी माझी फजिती करून घेतली नसती. किती बोलणं चाललं सांगा बरं. सात्विक राजे म्हणतात का हो निघायच नाही का, ऐकून राहिले. सात्विक लोक जे आहे ना हिंमत केली नाही का हो चालत ना का, ते खाली मारा म्हणतात अरे निकल जाओ म्हणतात. अरे पण का चालायच नाही, किती अपमान झाला, किती अजून पान तयार करून घेता, किती अपमान झाला. ते म्हणे जई धनुष्य उचलला नाही ना तरी सारा अपमान होऊन गेला म्हणे. काय राहिला ते उचलल्या गेलं नाही, हाच खरा अपमान होता. त्याच्या पुढे तर हे अपमान काहीच नाही. जनकाचं बोलणं हे म्हणे. मग थांबून काय करता, थांबण्यात फायदा आहे. कोणता, बाप पोरगी बिना लग्नाची थोडी ठेवणार आहे. म्हणजे बोलील जरासा, मग म्हणीन बाई घे हातात फुलाचा हार, हिच्यात जो तुले पसंत आहे टाक त्याच्या गळ्यात हार. तो मेरा भी नंबर लग सकता है. कोणी उठाले तयार नाही, बैठे रहो. आपल्याला नाही उचलला म्हणजे काय बिना लग्नाची थोडीच ठेवणार आहे पोरगी. म्हणी ना जरा बऱ्यानं मग करा जरा. आपला फायदाच आहे थांबण्यात नाही. ती लाजीले पण लाज वाटेल इतकी अशी कंडिशन, अशी परिस्थिती. पण जेव्हा हा निर्लज्जपणा, राजलोकाचा हा निर्लज्जपणा जनकांनी पाहला तर ते म्हणे अरे राम राम राम. ते असे बोलले की आता अगोदर तर तुम्ही धनुष्य उचलला नाही, हे असं केलं, आता इतकं बोलल्यावर तुम्ही उठत म्हणजे तुम्ही निर्लज्ज. आता जे होईल ते हो म्हणे, पण तुमच्यासोबत माझ्या मुलीचं मी लग्न करत नाही. ही भूमी वीरहीन झालेली आहे. आशा सोळा, सीता कुमारी राहो, पण तुमच्याशी लग्न करणार नाही. निकल जाओ यहाँ से. आणि जनकजी उदास झाले. आणि जेव्हा निराशजी जनकजी आणि हे सगळं असं वातावरण एकदम बदललं ना, तेव्हा सगळी उपस्थित सभेमध्ये जे साधारण लोक होते सगळे आता या मुलीचं कसं होईल, सगळे सीताई साहेबाच्या चेहऱ्याकडे पाहायला लागले. जनक बचन सुनी सब नर नारी, देखी जानकी भये दुखारी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जनक बचन सुनी सब नर नारी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. देखी जानकी भय दुखारी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सिया रामचंद्र भगवान की जय. राजा जनकाचा हा आवेश आणि सीता आई साहेबाचं सौंदर्य, सगळे नगरवासी दुःखी झाले की आमची राजकुमारी सीता एवढी सुंदर आहे, असं वाटते आता हिचं काय होऊन जाईल. सगळे सीता आई साहेबाकडे पण दुःखी झाले. देखी जानकी भय दुखारी. सीता आई साहेबाकडे पण सगळे दुःखी झाली. आणि हे सगळं राजा जनकाचं बोलणं सभा खाली मान घालून ऐकू लागली. कोण प्रत्युत्तर नाही केलं, पण कोणी उठून जायला तयार नाही, सगळं सहन केलं. इतकी इज्जत काढली राजा जनकानं, पण मग कोणी मात्र बोललं नाही, चुपचाप सगळे राहिले. कोणी या बोलण्यावरही कोणी नाराजी व्यक्त केली नाही, पण लक्ष्मणजी नाराज झाली, कोणी बोललं नाही. पण सुमित्रानंदन हे सहन करू शकले नाही, ताडकन उठून उभे राहिले. भुवया वक्र झाल्या, ओठ फडफडायला लागले, शरीर थरथर हालायला लागलं, डोळ्यात लाली आली, अंगावर केस उभे राहिले.
राजा जनकाचे शब्द लक्ष्मणजींना बाणासारखे खुपसले अंतःकरणात, आणि ते सहन न झाल्यामुळे ताडदेशी उठून आवाज आला, जनक, म्हणजे जोरात एकेरीतच बोलायला लागले. वडिलाच्या वयाचे बुजुर्ग माणूस एकेरीमध्ये, हे जनक, कही जनक जशी अनुचित बाणी, विद्यमान रघुकुल मनी जाणी. सांगितलं, हे जनक, तुम्ही अनुचित बोलले, तुमचं हे बोलणं योग्य नाही, तुम्ही तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं. डायरेक्ट असे बोलले. पण मग आठवलं की अरे अरे, आपण लहान तोंडी मोठा घास आहे, आपल्या बाजूनं विश्वामित्र आहेत, आपला मोठा भाऊ आहे, ते शांत बसले आहेत, आपण फडफड करायला पाहिजे नाही. म्हणून जनक म्हणून बोलायला सुरुवात केली. पण लगेच विश्वामित्र आणि प्रभू रामचंद्रांना हात जोडून सांगितलं, माफ करा, तुमच्या परवानगी शिवाय बोलू लागलो. का बोलू लागला बिना परवानगी शिवाय? सहन नाही उरालं ना, हे तुम्ही सहनशील आहात, हे काय बोलू लागले पा, यांचे शब्द बाणासारखे माझ्या अंतरात खूप असले म्हणतात. हे मला यांचं हे अनुचित बोलणं आहे, मला हे बोलणं सहन झालं नाही, म्हणून तुमची परवानगी न घेता उठून उभं राहिलो. सांगतात की हे जनक, ज्या सभेत रघुकुलाचा बालक जरी बसेल असेल तर तिथे असं बोलण्याची कोणी हिंमत करत नाही. रघुकुलातला कोणी लहान लेकरू असेल तर हिंमत करत नाही, आणि आज या सभेत बालक नाही तर प्रत्यक्ष रघुकुल शिरोमणी राम उपस्थित आहेत, आणि तुम्ही काय म्हणता, पृथ्वी वीरहीन झाली, क्षत्रिय म्हणून घेऊ नये, वीर म्हणून घेऊ नये, हे शब्द तुम्ही चुकीचे वापरले, हे तुम्ही चुकीचे शब्द वापरले, तुमचं बोलणं योग्य नाही. वय किती आहे? 16 वर्षाच्या फक्त लक्ष्मणजी, आणि जनकजी बुजुर्ग आहेत. तुमची चूक झाली, तुम्ही तोंडावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं. त्या काळात 2 प्रतापी होते म्हणतात, 2 प्रतापी होते. एक होता ज्ञान विवेकाच्या क्षेत्रातला प्रतापी म्हणजे राजा जनक, आणि पुरुषार्थाच्या क्षेत्रातला प्रतापी म्हणजे परशुराम. आणि या दोघांसोबतही 16 वर्षाच्या वयात, लहान वयातच लक्ष्मणानं टक्कर घेतली. परशुरामजीला भिडले, ते दुपारून येईल. आता राजा जनकासंग भिडले. प्रतापी आहे ते, एक ज्ञानाच्या क्षेत्रातला प्रतापी आहे आणि दुसरा पुरुषार्थाच्या क्षेत्रातला प्रतापी. पण लक्ष्मणानं टक्कर दिली, अटपले नाही दोघांना योग्य असे उत्तर दिली. येथे राम बसलेले आहेत आणि जनक म्हणतात पृथ्वीवर कोणी शूरवीर नाही. विवेक सोडून तुम्ही बोलता, काय म्हणता, पृथ्वी वीरहीन आहे, कोणी शूरवीर नाही. तुम्हाला काय सांगू, हे धनुष्य कुठून काढलं? हे सगळं ब्रह्मांड जे आहे, धनुष्य नाही, हे सगळं ब्रह्मांड चेंडू सारखं उचलीन म्हणेत, आणि गर फिरून कच्च्या घागरीसारखं आपटून फोडील म्हणेत. सुमेरू पर्वत मुळ्यासारखा तुळून फेकीन म्हणेत. आणि धनुष्य कुठून काढलं असे बोलू लागले. बरं, पण मग लक्षात आलं की अरे, ही आपली माय आहे, आपली वहिनी आहे. मग सांगितलं विवेक जागा आहे, पण कधी प्रभू रामचंद्र आज्ञा देतील तर. तसं नाही उचलणार मी, हे म्हणतील तर उचलीन. आणि सीताई साहेबासाठी नाही, हे म्हणतील तर उचलीन. ब्रह्मांड चेंडू सारखं उचलून आपटीन, कच्च्या घागरीसारखं फोडून टाकीन. सुमेरू पर्वत मुळापासून उचलून तोडून फेकून देईन. या शिवधनुष्याला कमळाच्या देठासारखं वाकवीन. कमळाचं फुल नाजूक असतं, देठ नाजूक असते. हे शिवधनुष्य उचलीन, कमळाच्या देठासारखं सहज वाकवीन आणि त्याच्यावर दोरी चढवीन. एवढंच काय, हातात हे शिवधनुष्य हातात उचलून एका दमात 400 कोस पळत जाईन म्हणेत. उचल ना, 400 कोस पळत जाईन एका हातात उचलून. 16 वर्षाचा पोरगा म्हणते. कुत्र्याचं मूत ते वनस्पती असते, एक छत्री, ते कुत्र्याच्या मूतासारखं, म्हणजे ते वनस्पती आहे ना, आणि ते बातच तुकडे पडतात तिचे, तसे धनुष्याचे तुकडे पाहिले म्हणे. आणि जर असं करू शकलो नाही तर रामचरणाची शपथ, पुन्हा आयुष्यात धनुष्य बांधाले हात लावणार नाही, स्वतःला सुमित्रेचा मुलगा म्हणून घेणार नाही, क्षत्रिय म्हणवणार नाही, भीक मागून जगीन. असे धाड 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 बोलत गेले, शब्दामागं शब्द, शब्दामागं शब्द, गोळ्यामागं गोळे सुटत गेले. आणि या लक्ष्मणजीच्या क्रोधयुक्त शब्दानं पृथ्वी थरथर थरथर हलायला लागली, दिग्गज हलू लागले, सगळे लोकन राजे घाबरले. सीताजींना हर्ष झाला,
राजा जनकाला वाटलं की आपली चूक झाली, आपण जरा शिल्लकच बोललो, आपल्या लज्जित होऊन शर्मिंदा झाले. विश्वामित्र, रामप्रभू आणि इतर असलेले मुनी या सर्वांच्या मनात प्रसन्नता निर्माण झाली. लखन सकोप वचन जे बोले, डगमगाई मई दिग्गज डोले. सकल लोक सब भूप डेराने, सिय हर्षु जन कुसकुचाने. सिय हर्षु जन कुसकुचाने. राम कृष्ण हरी जय जय राम. मले जमून रा, तुम्ही अजून गोंधळ करसाल. गुरु रघुपती सब मुनी मन माही, मुदित भये पुनि पुनि पुलकाही. गुरु रघुपती सब मुनी मन माही, मुदित भये पुनि पुनि पुलकाही. मुदित भये पुनि पुनि पुलकाही. लखन सकोप वचन जे बोले, क्रोधानं जे बोलले, परिणाम डगमगाई मई, पृथ्वी हलायला लागली. दिग्गज डोले, पृथ्वीचं बॅलेन्स टिकवण्याकरता मोठमोठे हत्ती आहेत ते हलायला लागले. सकल लोक सब भूप डेराने, डेराने म्हणजे घाबरले. कोण? सकल लोक आणि सगळे राजे. पण या बोलण्यामुळे सिय हिय हर्षु, सीताजीला आनंद वाटला का? आता लक्ष म्हणजे चिडले, म्हणजे आता राम उठतात, तिने आनंद वाटला. आता म्हणजे उदास झाल्या त्या. सिय हिय हर्षु जन कुसकुचाने, सकुचाने म्हणजे शर्मिंद झाली, मी जरा जास्त बोललो. आणि गुरु रघुपती सब मुनी मन माई, मुदित भये. प्रभू रामचंद्र, सगळे मुनी आणि विश्वामित्र हे प्रसन्न झाले. हा, वातावरण चेंज होऊन गेलं, यांना आनंद वाटला. पुरुषार्थी माणूस आहे. आणि सर्वांच्या अंगावर काय केस उभे राहिले म्हणतात, अंगावर श्वेत बिंदू उभे राहिले. जनकांनी खाली मान घातली. आपण जरा जास्त बोललो असं वाटलं. पण एवढं सगळं लक्ष्मणजी बोलले तरी रामप्रभू शांत बसले आहेत. रामप्रभूची मान खालीच आहे बरं, शांत बसले आहेत. पण असं पाहिलं रामप्रभूकडे, जो लक्ष्मणजी डोकं सांगितलं, देवा ओ दादा, इतकं सारं होऊ राहिलं, तुम्ही ऐकू लागले, अजूनही तुम्हाला काही वाटत नाही, अजून तुम्ही उठत ना? हा, आता तर उठा, हद झाली. त्यावेळेस रामप्रभू इशारा करतात, तू खाली बस, आता तू शांत, तुझे काम झालं, तुझे काम झालं. म्हणजे गोष्ट अशी आहे, सूर्य उगवण्याच्या अगोदर काय अगोदर आकाश लाल होते का नाही? आणि आकाश लाल झाल्यावर सूर्य उगवते. आता तो लाल झाला ना, तो सारं लाल करून टाकलं. आता राम सूर्य उदयाला येणार आहे. किंवा गळगळाट कडकडाट धडधडाट झाला की मग काय ते पाऊस येते. आता तू धाड 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 इतका सगळा बोलला ना, आता पाऊस पडायचं काम माय आहे. तुझी ड्युटी संपली, तू खाली बस. आता लालिमा आली की सूर्य येणारच आहे. गडगडाट झाला की आता पाऊस येणारच आहे, तू खाली बस. अरे पण तुम्ही उठा ना. मग गोष्ट अशी आहे, जनकाच्या बोलण्याचा मली राग गेला. इशारा चालला बरं सगळे. असं वाटतं की आता जाऊन धनुष्य कडकड मुळून टाकावं. पण काय, गुरुजी संग आलो आपण, अजून गुरुजीची आज्ञा नाही. हा बरोबर आहे, मोठ्या माणसाची ऑर्डर पाहिजे ना. मग लक्ष्मणजी खाली बसतात, रामप्रभू शांत आहेत. मग विश्वामित्राच्या लक्षात आलं की आपण इशारा केल्याशिवाय की हा राम उठणार नाही. मग विश्वामित्राने आपला हात वर केला आणि प्रभू रामचंद्राच्या पाठीवर ठेवला, सांगितलं प्रेमानं आदेश दिला, रामा उठ, जा उठ रामा, आणि धनुष्य मोडम. हरी हरी उठवू राम भंजवू भव चापा, मेटहु तात जनक परितापा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. उठवू
राम भंजहु भवचापा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मीटहु तात जनक परितापा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम बोला जा, कृष्ण बोला जा. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सिय रामचंद्र चंद्र भगवान की जय. विश्वामित्र आज्ञा देतात. सांगितलं राम उठ, आणि शब्द काय भंज हू. रामा धनुष्य उचल नाही म्हटलं, धनुष्य उचलून दोरी बांधायचं नाही म्हटलं. रामा उठ आणि धनुष्य मोड. भंज हू भव चापा. अरे बा, धनुष्य उचलून दोरीच बांधायची आहे. तुम्ही मोडाले काय सांगितलं? गुरु त्याच्या पुढे गुरुजीन पाय टाकला, मोडून टाक रामा धनुष्य. धनुष्य मोड. मोड का म्हटलं? त्याचं कारण असं आहे, धनुष्य कसं आहे, वाकत नाही. धनुष्य कठोर आहे, ते टाईट आहे बिलकुल. म्हणजे धनुष्य अहंकार आहे. अहंकार म्हणजे काय? न झुकणं, टाईट राहणं. धनुष्य हा अहंकार आहे. पण जोपर्यंत अहंकार आहे, अहंकार तुटल्याशिवाय भक्ती वर्माला घालत नाही. रामप्रभू जीव आहेत, धनुष्य अहंकार आहे, आणि सीता आई साहेब भक्ती आहे. जीवाला जर भक्तीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मधात आहे अहंकार. तो अहंकार काय करावं लागते? वाकवा लागत नाही. तो अहंकार तोडून टाका लागते. अहंकार गेल्याशिवाय भक्ती प्राप्त होत. जे लोक घमिंडीत जगतात आणि किती टपोऱ्या माळा घालद्या, स्पष्ट सिद्धांत या ठिकाणी. केवढी गळ्यात माळा आणि केवढाही ठोकर गंध आहे, आणि सारं जीवन अहंकारानं भरलं आहे, टाईट आहे बिलकुल. त्याच्या अंतःकरणात भक्ती नाहीच. का अहंकार जाईल तर भक्ती त्याचा स्वीकार करील. म्हणून मोड म्हटलं. पा बरं, रघुकुलाची शक्ती दाखव. रामा उठ, दाखव रघुकुलाची काय ताकद आहे. असं नाही म्हटलं. नाही 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 नाही, असं म्हटलं तर मग शिष्याला अहंकार येईल ना. नाही. शब्द काय? मेट हुतात जनक परितापा. म्हणजे रघुकुलाची ताकद दाखवासाठी धनुष्य मूळ असं नाही म्हटलं. अरे, जनक राजा जो आहे ना, तो संतप्त झालेला आहे, परेशान आहे बिचारा. त्याची परेशानी घालवण्यासाठी धनुष्यमूळ म्हटलं. किती फरक आहे बोल वाक्यात, पहा बरं. दाखव तुझी ताकद, दाखव दाखव ताकद धनुष्य म्हणून. हे अहंकारी वाक्य आहेत. आणि ती विषय काय? अरे, जनक परेशान आहेत, जनकाची चिंता नष्ट करण्यासाठी धनुष्यमूळ. एक गोष्ट एकच करायची आहे, पण पहा कशा पद्धतीनं सांगितली. आणि मग त्यावेळेस प्रभू रामचंद्र उठले. तो उठला सावळा बाप माझा, तो उठला सावळा. प्रभू रामचंद्र उठले. जनक चिंतित आहेत, मुलीचं लग्न होते का नाहीचं टेन्शन आहे. पण त्यांची चिंता नष्ट करण्यासाठी तू धनुष्य मोड. ही गुरुजीची आज्ञा ऐकून प्रभू रामचंद्र उठले. तो उठला सावळा बाप माझा. आता राम सूर्य उदित झाला. आणि मग राम सूर्य उदित होता बरोबर काय झालं पहा. सूर्य उगवल्यावर काय काय होते? सूर्य उगवल्यावर एक कमळाची जात आहे, त्या कमळाचे फुलं उमलल्या जातात सूर्य उगवल्यावर. राम सूर्य उगवला, त्याबरोबर संत कमळ प्रफुल्लित झाले. म्हणजे सगळे संत प्रसन्न झाले. हा हा हा, आता प्रभू उठले. पुढे काय होते? त्या कमळावर आणि भ्रमर गुंजारव करतात. आता राम सूर्य उगवला, संत कमळ प्रफुल्लित झाले, आणि मग डोळे रूपी भ्रमर गुंजन करायला लागले. म्हणजे काय? सगळ्या सभा मंडपाच्या नजरा एकट्या रामप्रभूवर आहेत. म्हणजे डोळेरूपी भ्रमर गुंजारव करू लागली. सूर्य उगवला की रात्र संपून जाते. सीतेसोबत लग्न करायची जी आशारूपी रात्र होती, सीतेसोबत लग्न करावं ही आशारूपी रात्री, रामप्रभू उभे राहिले की राजाची आशारूपी रात्र
खतम झाली. समजलं नाही 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 नाही, आता हा उठला ना, आता सीता घेऊन जाते. आपलं हुकलं काम. आता आपण म्हटलं की मेरा भी नंबर लग सकता है, पण नाही नाही, नंबर हुकला. आता हा उठला ना, आशा रूपी रात्र, लग्न करायची इच्छा काय होऊन गेली, खतम होऊन गेली, रात्र नष्ट झाली. आणि नक्षत्र, आता पुन्हा काय ते, सूर्य उगवला की आकाशात दिवसा पण चांदण्या असतात बरं, दिवसा चांदण्या असतात, पण सूर्यप्रकाशापुढे त्या चांदण्या झाकल्या जातात, स्पष्ट दिसत नाही. तसं राम प्रभू असे उभे राहिले, राम सूर्य उगवला की हे सगळे राजे, या राजाच्या ताकता म्हणजे काय, नक्षत्र चांदण्या, त्याच्या त्याचे ते क्षत्रियत्व, क्षत्रिय तेज जे आहे ते विलीन होऊन गेलं. रामप्रभू सहज भावानं चलत आले. आता दाखवतो असं नाही, सहज भावानं शांततेनं सिंहासारखे चालाय. रामावर सगळ्याच्या नजर स्थिर आहे. हळूहळू धनुष्याकडे निघाले. वय 16 वर्षाचा आहे. जेव्हा रामप्रभू धनुष्याकडे निघाले, राणी सुनैना, सीतेची आई, जनकाची पत्नी चिंतित झाल्या. सांगायला म्हणा लागल्या आपल्या मैत्रिणींना, म्हणतात सख्यांनो, हे सगळे लोक तमाशा पाहू लागले. महाराजांना समजत नाही का, विश्वामित्रांना कळत नाही का, जे रावण आणि बाणासूर यांना जमलं नाही ते या अयोध्येच्या लहान राजकुमाराला काय जमणार आहे. जर धनुष्य उचलताना या बाळाले काही झालं तर राजा दशरथाला, माता कौशलेला काय तोंड दाखवावं. कारण मातृभाव होता ना. राण्यांना प्रभू रामचंद्र आपल्या बाळासारखे वाटले. आणि एवढं कठोर धनुष्य हे लहान लेकरू कसं काय उचलं, समजत नाही का कोणाला. कोणी थांबवत का नाही यांना, थांबवायला सांगा ना यांना, की यांना काही इजा होऊ नये, माझं बाळ आहे हे. त्यावेळेस सख्या म्हणतात की तेजवान को छोटा नहीं समजना चाहिए. सांगितलं की महाराणी, तुम्ही वयावर जाऊ नका, त्यांच्या सुकुमारपणावर जाऊ नका, लहानपणावर जाऊ. सूर्य दिसायला छोटा आहे पण जगाचा अंधार नष्ट करते. सूर्य केवढा दिसते, एवढासा दिसते फक्त, आणि उगवला की सख्या जगाचा अंधार संपून जाते. 1.5 फुटाचा अंकुश असते, आणि हत्ती केवढा आहे, त्या हत्तीवर ते नियंत्रण ठेवते. मंत्र छोटा, पण त्या छोट्या मंत्राच्या अधीन सगळ्या देवता असतात. का, तेजवान को छोटा नाही समजना चाहिए. रामप्रभूला लहान नको मानू माधू. का, दिसाले लहान आहेत पण शक्ती मोठी आहे, असामान्य शक्ती आहे. ताडका मारली यांनी, ताळका केवढी, हे बघ केवढे, ताळका मारली, मारीची उडवला, सुबाहू मारला, अहिल्याचा उद्धार केला. हे धनुष्य तोडतीन. वयानं शक्ती मोजू नका, तेजवान को छोटा नाही समजना चाहिए. हे ऐकल्यावर मग सुनैनाजीचा विश्वास बसला, शंका नष्ट झाली. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र धनुष्याकडे निघतात त्यावेळेस सीता आईसाहेबांना चोरून पदरवर करून राम प्रभूला पाहलं. अरे तब राम ही बी लोकी बै देही, सभज हृदय विनावती जेहि तेहि. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तब राम ही बिलोकी बै देही, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सभय हृदय विनावती जेहि तेहि. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र धनुष्याकडे निघाले, सहज भावानं चालत निघाले, सिंहासारखी चाल आहे. आणि सीता आई साहेबांनी राम प्रभूला पाहिलं आणि एकदम घाबरल्या. सभज हृदय, घाबरल्या. का घाबरल्या, कारण त्यांना समजलं की या बापाला काही धनुष्य मोडता येणार
नाही. नवरा हाच पाहिजे, पण धनुष्य याले मोडता येणार नाही. कसं काय? मग कसं काय म्हणजे? त्यानं पाहिलं होतं बगीचात आपण काल सांगून आलो ना, रामप्रभूनं सीता आईसाहेबाला पाहिलं, तेव्हा सीता आईसाहेबाचं लक्ष नव्हतं. पण जेव्हा सीता आईसाहेबांना रामप्रभूला पाहिलं तर रामप्रभूचं लक्ष नव्हतं. रामप्रभू फुलं तोडत होते. किती वाजता फुलं तोडायला गेले तिथं? सकाळी 5:30-6 वाजता फुलं तोडासाठी गेले होते. कधी गेले होते तर? मार्गशीर्ष महिन्यात गेले होते. मार्गशीर्ष आता 2-3 दिवस झाला, मार्गशीर्ष संपला आता. म्हणजे टाईम कोणता होता? थंडीचा. थंडीचे दिवस होते आणि थंडीच्या दिवसातही पुन्हा सकाळचे 5:30-6ची वेळ होती. अगोदर थंडी, त्याच्यात सकाळ, आणि इतक्या सगळे रामप्रभू काम कोणतं करू लागले होते? फुलं तोडायचं. आणि फुलं किती तोडले होते? फक्त 4. त्या फुलारीतनी किती फुलं होते? 4 फुलं तोडले. कधी? हिवाळ्यात सकाळी 5-5:30 वाजता 4 फुलं सकाळी 5:30 वाजता हिवाळ्यात तोडले. 4 फुलं तोडल्याने रामप्रभूले घाम आला होता. हे कोण पाहिलं? सीताई साहेबांना पाहिलं होतं. ते रामप्रभूचं लक्ष नाही. सीताईचे विचार करतात, थंडीच्या दिवसात सकाळी 5:30 वाजता 4च फुलं तोडले तर बाबाले घाम येते. तर बाबा किती नाजूक आहे, आणि आता धनुष्य किती कठोर आहे. आणि बाबा नवरा हाच बाबा पाहिजे. पण गोष्ट अशी आहे, फुलं तोडताना त्याला घाम येते. आता धनुष्याला कसं सांगा, आता काय होईल त्याचं समजा. आता मग सभय हृदय घाबरल्या उचलल्या गेला पाहिजे ना, पण उचलता येणार नाही, कारण मी पाहिलं याला घाम आलता काल. मग धनुष्य तर तोडाच लागते. मग विनवती जेही तेही, ज्या त्या देवाले विनंती करू लागल्या. कोणत्या देवाले? गणपती बाप्पा, काय जरा हातभार लावजा तुम्ही त्याले उचलतानी. तुम्ही हात लावजा म्हणजे उचलल्या जाईल त्याले. मग म्हणतात उचलाचा गायले. भगवान शंकराला म्हणतात तुमचंच धनुष्य आहे, तुम्हीच घ्या ना उचलून. पण मग भगवान शंकराही भरोसा नाही. जर नाही याने गेलं तर मग धनुष्यालाच म्हणतात बाबा पाहिजो, मला हाच नवरा पाहिजे, पण तू लयच भारी आहेस, तू जरा असा हलका होय याच्यासाठी. ते म्हणे हलका हो तर वजन कुठ ठेवू, हलका हो तर वजन कुठ ठेवू. वजन का? हे सारे अभिमानी बसल्यात ना राजे म्हणे, पहिलेच अभिमानी आहेत. जरासं तुझे ओझ अजूनही याच्या अंगावर टाकून दे, पहिलेच अभिमानी अजून थोडंसं वाढून दे त्याच्यावर. तू हलका होय बापा, तू उचलल्या गेला पाहिजे. सभय हृदय विनावती जेही तेही. मग बापाचाच राग आला. बाबाले काही डोकसं नाही समजत नाही म्हणे. इतकं अवघड पण काय ठेवा लागत होता, सोपं ठेवायचं असतं. आता किती पंचायत झाले, जर नाही उचलला गेला तर काय करावं मग आता. असं अंतकरण जे आहे असं अधीर अंतकरण झालं. रामप्रभू धनुष्याजवळ गेले, धनुष्याला परिक्रमा केली, त्याला वंदन केलं. आणि मग आता मोठं कार्य करायचं, मग गुरुचं स्मरण केलं. वशिष्ठांना आठवलं, विश्वामित्रांना आठवलं, आपले आई वडील त्यांचं स्मरण केलं, दशरथजी, कौसल्या, सुमित्रा यांचं स्मरण केलं, घरातले बुजुर्ग त्यांची आठवण केली, विश्वामित्राकडे पाहिलं. आणि मग तिथून इशारा होता बरोबर, आणि धनुष्याला हात लावला. सगळ्याच्या नजरा रामप्रभूकडे आहेत, सगळे आतुरतेनं पाहत आहेत, सभा शांत आहे. काय होते बा, मग कोणी पापणी पण लवायला तयार नाही. म्हणजे आपण अशी मिचकवली तितक्या जर होऊन गेलं काही तर मग सगळे शांत आहेत, सगळे स्थिर आहेत. आणि नगरवासी जे आहेत, मिथिलावासी, ते आपापल्या देवाला नवस करू लागले, प्रार्थना करतात. बापा देवा, रामप्रभूले धनुष्य तुटावं बरं. म्हणजे का? हे तुटला तर जवळ होतील ना, आणि जवळ झाले तर मग पाहुणचारासाठी नेहमी येतील, आणि पाहुणचाराला नेहमी मिळाल्यामध्ये नेहमी या रूपाचं दर्शन होईल. आज जर धनुष्य यायला उचलल्या गेला नाही तर डबल ही इकडे येणार नाही, डबल दर्शन नाही. यांना पाहून मन भरत नाही, पुन्हा दर्शनाची अपेक्षा आहे. आणि पुन्हा येण्यासाठी गावासंग संबंध जोडला गेला पाहिजे, आणि जवळचा संबंध फार चांगला आहे. म्हणून देवा, आजपर्यंत आम्ही जे काही पुण्य केलं असेल ते पुण्य आम्ही सगळं आणि समर्पण करतो. त्या पुण्याच्या प्रभावानं आज रामाला हा धनुष्य उचलल्या जावो. याला आशीर्वाद म्हणतात. पहा किती जणांचे आशीर्वाद आहेत. कोणतंही काम करायसाठी आपल्या पाठीमागं लोकांचे आशीर्वाद पाहिजे. गुरुजीची आज्ञा आहे, लक्ष्मणजीचा सद्भाव आहे, माझ्या भावानं उचलाव, सुनैनाजी, सीताई साहेब, आणि सगळे नगरवासी
यांनी उचलाव. सात्विक राजे पण बोलले, जोळ्याला जोळा आहे म्हणे, हा शोभणार आहे बाबा, हेच लायक आहे चिताई साहेबाच्या. याले आशीर्वाद म्हणतात. आपण दिवसभर लोकांचे शाप घेतो. आपण एखाद्या मनाविरुद्ध वागल्यावर माणूस काय म्हणते, काय माणूस आहे राजा, कुठे थुकावायची अक्कल नाही, त्याचा शाप आहे हा. काय माणूस आहे राजा, कुठे घाण करून चालला, त्याचा शाप आहे. म्हणजे कोणी आपल्या जगण्यानं नाराज झाला, ती नाराजी त्याचा शाप असते. पण आशीर्वाद म्हणजे काय, समोरच्या लोकांना बरं वाटीन, आवडीन असं जगणं म्हणजे त्या व्यक्तीचा तो आशीर्वाद असते. काय पोरगा आहे हो, चटकन पाणी घेऊन येते हो, काय माणूस आहे हो राजा, आळसच नाही ना अजिबात, सुरूच राहते राजा, काय माणूस आहे हो, काय बाई आहे हो, कथाही ऐकते, दयनही निसते, हा पहा बरं राजा, काय बाई आहे हो. हे असे लोकांच्या मनात आपल्याविषयी जे चांगले तरंग उठतात ना, हे उठणारे तरंग त्या व्यक्तीचा आशीर्वाद असते. पण असे आशीर्वाद घ्यायची सवय पाळा. साऱ्या जगाचे शाप घेतले आपण, रामप्रभू बाग जगून दाखवतात, सगळ्याचे आशीर्वाद मिळवले तर, आणि मग धनुष्यापाशी. आतापर्यंत कोण प्रदक्षिणा घातली नाही धनुष्याले, आतापर्यंत कोण धनुष्याला हात जोडले नाही, तर धनुष्यावर वजन टाकायला गेले तर धनुष्य म्हणते बा, आता लोक तर येऊन मला जोरच दाखवत जात जात, हात कोण जोडलेच नाही, तर कोण प्रदक्षिणा घातली नाही, धनुष्याने आशीर्वाद देऊन टाकला, उचलल्या तर तुम्हाला. आता सांगा, म्हणजे रामप्रभूनं सर्वांना प्रसन्न करून घेतलं. विचार करतात कसं, हाईटपेक्षा जास्त उंच धनुष्य होतं, रामप्रभूपेक्षा उंच होतं. कसं उचला, रामप्रभू विचार करतात, हे जर मी असं उचललं आणि उभं केलं तर हे कसं वर जाईन जास्त, आणि माझ्या हात काही दोरीसाठी असा दोरी वळायला, असा दोरी बांधायला असं दावा लागते खाली, माझ्या हात पुरणार नाही. आणि जर हात लांबवला जरा शिल्लक, हात लांबवता येते ना, आखूड लंबा करता येते, पण हात जर लांबवला तर मग आपण परब्रह्म हे काय होऊन जाईल, प्रगट होऊन जाईल. आता उचलाव तर कसं उचलाव, विचार करू लागली. मग डोकं चालवलं. रामप्रभूनं एका बाजूनं पायानं धनुष्य दाबलं, पाय एका बाजूनं पाय टेकवला एका काठावर, आणि पायानं दाबलं धनुष्य दाबता बरोबर एकदम वेगानं वर आलं. ते जोरात दाबलं ना, एकदम स्पीडनं झपकन ते असं वर आलं. इतक्या वेगानं वर आलं की त्या वेगामुळे एकदम वीज चमकल्या गेली, लख प्रकाश पडला. वेगानं वर आल्यामुळे लख प्रकाश पडला, आणि एकदम डोळ्यासमोर जास्त उजेड झाल्यामुळे लोकांचे डोळे बंद झाले. तर उजेड मग वीज चमकल्या, माझे डोळे बंद होतात ना, डोळे बंद झालेत, लोकांचे डोळे बंद झाले. तितक्यात रामप्रभूनं धरला, वळला आणि मोडला. लेत चढावत खैचत गाडे, लेत म्हणजे उचललं, चढावत म्हणजे उभं केलं, म्हणजे त्याच्यावर दोरी वळू लागली. लेत म्हणजे उचललं, धरलं, चढावत म्हणजे उभं केलं, आणि गाडे खैचत, आणि जोरानं जेव्हा असं वडलं, काहून लखा देख सबू ठाडे, की म्हणजे इतक्या स्पीडनं हे क्रिया झाली की कधी उचललं, कधी उभं केलं, आणि कधी ओढलं आणि कधी मोडलं हे कोणाच्या लक्षात आलं नाही. एकदम वेगानं वर आल्याबरोबर वीज चमकली, प्रकाश फाकला, त्या लख प्रकाशाने सर्वांनी डोळे झाकले. तितक्या टायमात भगवंतानं उचलून उभं केलं, धरून ओढलं आणि मोडलं. तेही छन राम मध्य धनु तोरा, भरे भुवन धुनी घोर कठोरा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तेही छन राम मध्य धनु तोरा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भरे भुवन धुनी घोर कठोरा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तेही क्षण राम मध्य धनु तोरा. ते क्षण म्हणजे लोक डोळे चोळत बसले तेवढ्यात राम मध्य धनु तोरा म्हणजे तोडला. आणि मग जेव्हा लोकांनी डोळे उघडले ना तर लोकांना असं दिसलं की राम प्रभूच्या हातात 2 तुकडे आहेत. प्रभु दोऊ चाप खंड मही डारे. देखी लोग सब भये सुखारे. ते धनुष्य मोडलेलं पाहिलं आणि सगळे लोक सुखावून झाले. जेव्हा धनुष्य मोडलं तेव्हा इतका भयंकर आवाज झाला की त्या आवाजानं कान ठळ्या बसल्या म्हणतात सगळ्याच्या. लोकांना कानावर हात ठेवले, कानात बोटं घातले. कशाचा आवाज होता, काय झालं कोणाच्या काही लक्षात आलं नाही. एवढा मोठा आवाज कशाचा होता, काय झालं काय झालं कोणाच्या लक्षात आलं नाही. जेव्हा काय झालं हे लोकांच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं की धनुष्य मोडला त्याचा हा आवाज होता. हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं आणि तेव्हा लोकांनी काय केलं, तेव्हा लोकांनी जय जयकार केला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सिया रामचंद्र भगवान की जय. दणानलं होता सगळा परिसर आवाजानं. तर काय झालं कोणाला समजलं नाही. जेव्हा समजलं अरे धनुष्य मोडला त्याचा आवाज होता, मग लोकांना काय केलं, प्रभू रामचंद्राच्या नावानं जय जयकार केला. सुरा असुरा असाध्य ऐसे ते प्रचंड ती ठाई कोदंड मोडियली. आणि मग आता विषय खरा झाला. जसं धनुष्य मोडलं ते पाहून सीता घाली माळ रघुवीरा. रघुवीरा सीता घाली माळ रघुवीरा. पाहोनिया ऐसे नामा म्हणे बळ. सीता घाली माळ रघुवीरा. सीता घाली माळ रघुवीरा. सीता आईसाहेबानं रामप्रभूच्या गळ्यात माळ टाकली आणि असा स्वयंवराचा शेवट झाला आणि आपल्या सत्राचाही शेवट झाला. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम.